एवढा मोठा वडापाव, त्या चेहरा एवढा मोठाचा वडापावच आहे. हे हलवू नको जोर जोरात. तर आज आम्ही आलेलो आहोत घाटकोपरला भाऊ वडापाव ट्राय करायला. वडापाव तुम्ही बघू शकता, हा म्हणजे एकदम हिसाबाच्या बाहेर आहे. नॉर्मल एक पाव आणि वडापेक्षा एकदम मोठा दिलेला आहे. कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि थोडं मला वाटतं तो शेवटचा भुगा उरतो, त्याची चटणी बनवलेली आहे, सुकी चटणी पण आहे. वडापाव ट्राय करूया. लई ह्याला मोठा करायला लागणार. हे बघ एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. हा आरामात. एका ट्रेन मध्ये लावून वडापाव जसा मोठा आहे त्याच्या हिशोबाने त्याची टेस्ट पण आहे जबरदस्त. 25 रुपये वडापाव आहे. 25 रुपये एक वडापाव खाल्ला की महाग म्हणजे झालं, जेवण झालंय जेवण. हा टेस्ट आहे. याच्यामध्ये लोक सुक्का चटणी, हिरवी चटणी आणि आंबट गोड चटणी अशा 3 चटण्या आणि एवढा सारा चुरा आपण टेस्ट करूया. काय टेस्ट आहे? नाही, एकदम आंबट गोड तिखट. का हा एवढा फेमस आहे ना, मला आवडला. व्हेरी नाईस. परत येऊ शकतो. ऑब्विसली नंबर 1 वडापाव आहे हा मुंबईचा. बघ टेस्ट कर. इथे ना उजेडात बघ काय वेगवेगळ्या भरपूर टेस्ट येतात, म्हणजे फ्लेवर्स येत आहेत. आंबट चटणी, हिरवी चटणी टाकते, फरसाण टाकलाय त्याने. फरसाण? हा, चुरा तेच नाही. चुरा पण आहे, फरसाण पण आहे. फरसाण नाही बाबा. हो. हा बघ, फरसाण नाही, सगळा चुराच आहे. एड्या फरसाण टाईप लागलं मला. ते चुरा तुला लागला असेल तसा. तर ती मध्ये खाता खाता जी चुऱ्याची जी पण टेस्ट आहे ना, एकदम भारीच लागते. परत देऊ शकतो. 30 रुपये. 30 रुपये. त्याच्यावरती 25 रुपयाचा भाऊ वडापाव जरा मोठा होता, पण टेस्ट ह्याची त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे. दिसत नाही ना पाठचं. खाऊन सांग. मस्त हे भेटला. गरम आहे का? हा गरम आहे, भरपूर गरम आहे. कितीला भेटला आधी ते सांग मग तोपर्यंत. इथे आम्ही आता आलेलो आहोत श्रीकृष्ण बटाटा वडामध्ये. सिंगल वडा भेटत नाही, 2 वडे भेटतात, म्हणजे 2 नग. 56 रुपीज बिल झालं आहे. ओके, 56च्या प्रमाणे सांग, जरा जोरात बोल. ठीक आहे, तिथंच चांगलं आहे ना. हा, तुला जे सांगाय, तुला जे वाटतं ते सांग. काय वाटलं तुला चव? भाजीमध्ये वेगळं काही यूज नाही केलेलं अजून टेक्निक. मग हा टॉप 3 म्हटलं किती नंबरला जाऊ शकतो तरी? 3 मध्येच जायला पाहिजे.
अच्छा ठीक आहे, थांब. फक्त मला एवढं बघू की द्या. 56 म्हणजे तिथे आपण 25 आणि 30चा घेतला हां. सेम प्राईसमध्ये सेमच आहे, फक्त 2 भेटलं तिकडे. हम्म. टेस्टमध्ये ठीक आहे, एवढं टेस्ट नाही लागत जसं आम्ही आधीच्या 2 वडापावचे टेस्ट केले त्याच्या प्रकारे. मला खाऊ दे. टेस्ट मला पण एवढा असा म्हणजे हा नंबर छान आहे, सात्विक आणि असा मस्त चांगला लागतो. फक्त हा मला नंबर 3. नंबर 2 विल बी आपला भाऊ वडापाव जो आपण ट्राय केला, आणि नंबर 1 नो डाऊट अशोक वडापाव, कारण की त्या एका वडापावमध्ये ना असे 3 चव मध्ये क्रंचीनेस असं खूप ते होतात. भाऊ वडापाव 2ला का, कारण की तो 25 रुपयाला चांगला मोठा होता, म्हणजे एक खाल्लं की पोट भरेल असा. आणि श्रीकृष्ण वडापाव फॉर टेस्ट ऑब्विसली नंबर 1, आणि हा त्याच किमतीमध्ये, फक्त इथे पाव नाही भेटत, फक्त वडा भेटतो, पण नाही छान. येस, तर असे होते आपले टॉप 3 वडापावज इन मुंबई. त्याच्यातले 2 तर दादरमध्येच आहेत, एक भाऊ वडापावच्या भरपूर ठिकाणी फ्रँचायझी आहे. आम्ही जो खाल्लेला तो खाल्लेला घाटकोपरला. तर असा होता हे व्हिडिओज टॉप 3. तुम्ही पण ट्राय करा, जर तुम्ही मुंबईच्या बाहेरचे असेल तर तुम्हाला हा नक्की उपयोगी पडेल असं मला वाटतं. ओंकार खाण्यात बिझी आहे. दादरमध्ये हा जो वडा पाटी जो बघताय तुम्ही, स्टेशन साईडून येऊ शकता. हा नक्षत्राची गल्ली आहे, तिथेच आहे, खूप फेमस आहे. पण तरी ज्यांना सुविधा. माहिती नसेल तरी श्रीकृष्ण बटाटा वडा दुकानच आहे, Famous आहे. गुगलला टाकलं तुम्हाला भेटून जाईल. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून. असेच आम्ही अजून फिरण्याचे, खाण्याचे आणि कपल चॅलेंजेसचे, आमच्या मजा मस्तीचे व्हिडिओज घेऊन येत राहू. असेच हसत राहा. आमचा व्हिडिओ बघितलात शेवटपर्यंत म्हणून खूप खूप धन्यवाद. असेच हसत राहा, आमचा व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. 8 लाख मध्ये